नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्य ही देशमुखाच्या घरी परत आलेली असते आणि ती पार्थ आणि सर्वांना बोलते, आता पार्थ मी तुमच्यासोबत इथेच राहणार आहे. आणि त्यावेळेस पाठीमागून आवाज येतो, नाही तू या घरामध्ये राहू शकत नाही. आणि तेव्हा सर्वजण मागे वळून पाहतात तर त्या ठिकाणी रम्या आलेली असते. आणि रम्या जसे बोलला काव्याला अतिशय राग येतो तर सर्वजण हे अवाक होऊन रम्याकडे पाहू लागतात. तर तिकडे आपण पाहतो नंदिनीचे बाबा हे घरी आलेले असतात आणि ते जीवाला पाहिल्यानंतर त्यांना अतिशय राग येतो आणि ते जीवाची बॅग घेऊन बाहेर फेकून देतात आणि जीवाला धक्के मारून घराच्या बाहेर काढतात आणि बोलतात, तू आमच्या घरामध्ये राहू शकत नाही. तेव्हा जीवा हा नंदिनीचा हात पकडतो आणि बोलतो, नंदिनी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. तेव्हा बाबाला राग येतो आणि बाबा हे त्याला जोरात धक्का देतात आणि खाली पडतात आणि बोलतात, माझ्या मुलीचा हात सोड. आणि नंदिनीला जीवापासून वेगळं करतात तर तिला ओरडतात, घरामध्ये घेऊन जातात. तर इकडे आपण पाहतो काव्य ही पार्थला बोलते, देशमुख ही जर रेस असेल तर मी शेवटच्या श्वासापर्यंत धावणार आहे आणि ही रेस जिंकणार आहे. तेव्हा पार्थ देखील अवाक काव्याकडे पाहू लागतो. आता येणाऱ्या भागामध्ये काव्य ही पार्थचे पुन्हा मन जिंकू शकेल का, हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.